आपण ही आत्ताची ताजी दृश्य पाहतोय। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या अपघातग्रस्त अंगरक्षक विदीप जाधव यांच्या घरी सांत्वनपर भेट देण्याकरता आलेले आहेत। कुटुंबियांची भेट घेण्याकरता त्या विदीप जाधव यांच्या घरी पोहोचलेल्या आहेत। आत्ताच्या क्षणाची ही ताजी दृश्य तुम्ही पाहताय। सुनेत्रा पवार या विदीप जाधव यांच्या कुटुंबियांची भेट घेण्याकरता त्यांच्या घरी दाखल झालेल्या आहेत। विदीप जाधव यांच्या प्रतिमेला नमस्कार करून ते आता कुटुंबियांसोबत संवाद साधण्याकरता पुढे सरसावले। कॅमेरा पाठवून झूम होतोय, कॅमेरा पाठवून झूम होतोय। दार लावा, दार सुनेत्रा पवार या विदीप जाधव यांच्या कुटुंबियांची भेट घेण्याकरता जाधवांच्या घरी पोहोचलेल्या आहेत। सध्या आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात इथे गर्दी देखील जमा झालेली आहे। विदीप जाधवांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेण्याकरता सुनेत्रा पवार या मृत विदीप जाधव यांच्या घरी पोहोचलेल्या आहेत। विदीप जाधव हे अजित पवार यांच्या सोबतच विमान प्रवासात होते आणि त्यांचाही इतर 5 जणांसह दुर्दैवी मृत्यू झाला। अंगरक्षक विदीप जाधव यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेण्याकरता सुनेत्रा पवार या त्यांच्या घरी पोहोचलेल्या आहेत। त्या ठिकाणचीच ही दृश्य तुम्ही पाहताय। अंगरक्षक विदीप जाधव हे देखील अजित पवार यांच्यासोबत विमानात होते। ज्या विमानाचा अपघात झाला त्याच वेळी इतर 5 जणांसह विदीप जाधव यांचा देखील दुर्दैवी मृत्यू झाला। कुटुंबावर शोककळा पसरलेली आहे आणि विदीप जाधव यांच्या कुटुंबियांची भेट घेण्याकरता सांत्वनपर भेट घेण्याकरता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या विदीप जाधव यांच्या घरी पोहोचलेल्या आहेत। आत्ताच्या घडीची ही ताजी दृश्य तुम्ही पाहताय। अंगरक्षक विदीप जाधव यांच्या निवासस्थानी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पोहोचलेले आहेत। आतमध्ये माध्यमांना जाण्यास बंदी करण्यात आलेली आहे। आपण त्यांच्या घराजवळची ही दृश्य पाहू शकतोय। सुनेत्रा पवार यांनी विदीप जाधव यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून त्यांना नमस्कार केला आणि त्यानंतर श्रद्धांजली वाहिल्यानंतर कुटुंबियांसोबत बोलण्याकरता त्या पुढे सरसावल्या। खरं तर कुटुंबाचं दुःख अतिशय मोठं आहे। संपूर्ण महाराष्ट्र राज्य हळहळतं। विदीप जाधव यांचे कुटुंबीय देखील शोकाकुल आहे। अशा स्थितीत सांत्वनपर भेट देण्याकरता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या विदीप जाधव यांच्या घरी पोहोचलेले आहेत। विदीप जाधव हे अजित पवार यांचे अंगरक्षक आहेत। अपघात ज्यावेळी झाला त्याच विमानात त्याच प्रवासादरम्यान विदीप जाधव हे अजित पवार यांच्या सोबत होते आणि इतर 5 जणांसह विदीप जाधव यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला। कुटुंबीय शोकाकुल आहेत।
संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे, त्याचप्रमाणे विदीप जाधव यांचंही कुटुंब शोकाकुल झालं आहे. याच कुटुंबाला सांत्वनपर भेट देण्यासाठी सुनेत्रा पवार विदीप जाधव यांच्या घरी पोहोचलेले आहेत. आत्ताची ताजी दृश्य तुम्ही पाहताय. मोठ्या प्रमाणात सध्या इथे कार्यकर्त्यांनी पण गर्दी केली आहे. विदीप जाधव यांच्या कुटुंबावर देखील दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि अशा क्षणी सांत्वनपर भेट देण्याकरता सुनेत्रा पवार या विदीप जाधव यांच्या घरी पोहोचल्या. दुसरी दृश्य तुम्ही पाहताय. राज ठाकरे कदाचित माध्यमांसोबत बोलतील. आताची ही दृश्य तुम्ही पाहताय. सुनेत्रा पवार विदीप जाधव यांच्या घरी पोहोचलेले आहेत. कुटुंबियांना सांत्वना देण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या त्यांच्या विदीप जाधव यांच्या निवासस्थानी पोहोचलेल्या आहेत. अपघातग्रस्त विमानात अजित पवार यांचे अंगरक्षक विदीप जाधव हे देखील होते आणि अजित पवार विदीप जाधव यांच्यासह इतर 4 जणांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. खरं तर संपूर्ण राज्य शोकाकुळ आहे. त्याचप्रमाणे विदीप जाधव यांच्या कुटुंबियांवर देखील दुःखाचा डोंगर कोसळलाय. शोकाकुल कुटुंबियांना सांत्वनपर भेट देण्याकरता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या विदीप जाधव यांच्या निवासस्थानी पोहोचलेल्या आहेत. पोहोचल्यानंतर त्यांनी विदीप जाधव यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करत श्रद्धांजली वाहिली.